तुमचं मूल AIच्या जगात टिकेल का? नमस्कार. फायद्याचं बोलामध्ये आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर प्रत्येक पालकाची झोप उडवणारा आहे. विषय तेवढा गंभीर आहेच, पण एका उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा एका अत्यंत महत्त्वाच्या शर्यतीसाठी एका मुलाची जोरदार तयारी सुरू आहे. बाजारातले सर्वात महागडे शूज आणलेत, रोज पहाटे उठून तो प्रचंड घाम गाळतोय आणि सेकंदाचा अचूक हिशोब ठेवून आपला वेग वाढवण्याचं त्याचं ट्रेनिंग सुरू आहे. शिस्त एकदम कडक आहे. पण खरी गंमत पुढे आहे. ज्या दिवशी प्रत्यक्ष शर्यत असते तिथे पोहोचल्यावर अचानक एक गोष्ट लक्षात येते की तिथे धावण्यासाठी जमिनीचा ट्रॅकच उरलेला नाहीये. त्या ट्रॅकच्या जागी आता चक्क एक अथांग आणि खोल समुद्र पसरलेला आहे. म्हणजे आता तिथे धावून चालणारच नाही, तिथे टिकून राहायचं असेल तर पोहावं लागणार आहे. आजच्या काळात मुलांच्या भविष्याचा विचार करताना आपल्यासमोर हेच अस्वस्थ करणारं वास्तव येतंय. ज्या नोकऱ्यांसाठी किंवा डिग्री मिळवण्यासाठी आपण आजच्या पिढीला रँकच्या शर्यतीत पळवतोय, ती शर्यत ज्या मैदानावर होणार आहे ते मैदानच वेगाने नष्ट होत आहे. आणि हा जो समोर पसरलेला समुद्र आहे ना, तो तंत्रज्ञानाचा आहे. विशेषतः जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIचा, ज्याचा वेग आता कल्पनेच्या पलीकडे गेलाय. आजचा डेटा पाहिला तर लक्षात येतं की आपण एका अशा अदृश्य स्पर्धकाचा सामना करतोय ज्याच्याकडे थकवा नाहीये आणि जो माणसापेक्षा कित्येक पटीने वेगाने काम करतो. मानवी मेंदूपेक्षा लाखो पटीने वेगाने तो माहितीवर प्रोसेस करतो. याचा अर्थ असा की पारंपरिकपणे ज्यांना आपण अतिशय सुरक्षित नोकऱ्या म्हणत होतो, जसे की डेटा एंट्री, बेसिक कोडिंग, भाषांतर करणं किंवा अगदी कॉल सेंटर्स चालवणं, या सर्व गोष्टी AIने अक्षरशः गिळंकृत करायला सुरुवात केलीये. याचं मुख्य कारण म्हणजे आपली सध्याची शिक्षण पद्धती. ती माणसाला एक प्रकारचा बायोलॉजिकल कॉम्प्युटर बनवण्यावर भर देते. म्हणजे फक्त माहिती पाठ करायची आणि ती परीक्षेच्या कागदावर जशीच्या तशी उतरवायची. पण जेव्हा हेच माहिती साठवण्याचं आणि मांडण्याचं काम एखादं सॉफ्टवेअर मोफत आणि काही मायक्रो सेकंदांमध्ये करू लागतं, तेव्हा या पाठांतराचं मूल्य शून्य होतं. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतं तेवढंच ते पचवायला कठीण आहे. कारण वर्षानुवर्षे आपण याच समजुतीत वाढलो आहोत की जो सर्वात जास्त माहिती लक्षात ठेवू शकतो तोच सर्वात हुशार. पण इथे एक अतिशय भेदक विचार लक्षात घेण्यासारखा आहे. मुलांना कॅल्क्युलेटर बनवू नका, तर त्यांना गणितज्ञ बनवा. हा मुद्दा वरवर पाहता केवळ एक सुविचार वाटतो, पण यात मानवी मेंदूच्या भविष्यातल्या भूमिकेचं संपूर्ण सार दडलंय. कॅल्क्युलेटर आणि गणितज्ञ यातील तांत्रिक आणि वैचारिक फरक समजून घेतला की हे वास्तव उलगडतं. जेव्हा कॅल्क्युलेटरचा शोध लागला तेव्हा अनेकांना वाटलं होतं की आता गणिताचं महत्त्व संपेल. पण तसं झालं नाही. कॅल्क्युलेटरने फक्त आकडेमोडीचं काम स्वतःकडे घेतलं, ज्यामुळे गणितज्ञांना नवीन अल्गोरिदम शोधण्यासाठी आणि नवीन सूत्रे तयार करण्यासाठी वेळ मिळाला. ते अधिक ॲब्स्ट्रॅक्ट विचार करू लागले. अगदी तसंच AI हे आजच्या काळातलं ज्ञानाच्या क्षेत्रातील एक महाकाय कॅल्क्युलेटर बनले. ते आपल्याला हवी ती माहिती जोडून जुळवून तयार उत्तरे देते. पण इथेच खरी गरज निर्माण होते ती क्रिटिकल थिंकिंगची, म्हणजेच चिकित्सक विचारसरणीची. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे प्रश्न विचारण्याची कला. AIकडे जगातील सगळी उत्तरे असतील, पण कोणता प्रश्न विचारायचा हे अजूनही मानवी मेंदूलाच ठरवावं लागतं. एखाद्या अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी जो प्रॉम्प्ट किंवा जो प्रश्न द्यावा लागतो त्याचं महत्त्व आता उत्तरापेक्षाही जास्त झालंय. आजच्या शिक्षण पद्धतीत मुलांचा का आणि कसे हा प्रश्न विचारण्याचा जो नैसर्गिक कल दाबावा लागतो तोच भविष्यात सर्वात मौल्यवान ठरणार आहे. समोर आलेली माहिती खरी आहे की खोटी हे तपासून पाहण्याची क्षमता म्हणजेच खरी क्रिटिकल थिंकिंग. कारण AI हे केवळ संभाव्यतेवर काम करतं. त्याला अर्थ समजत नाही, फक्त पॅटर्न समजतो. तो अत्यंत आत्मविश्वासाने चुकीची माहितीही देऊ शकतो, ज्याला तांत्रिक भाषेत हॅल्युसिनेशन म्हणतात. अशा वेळी माहितीचं विश्लेषण करणारा आणि सत्यता पडताळणारा मानवी मेंदूच कोणत्याही संस्थेचा कणा असणार आहे. या विश्लेषणातून एक रंजक विरोधाभास समोर येतो. जर मशीन तर्कशास्त्र आणि माहितीत माणसाच्या इतकं पुढे जात असेल तर भविष्यात लॉजिक हे अतिशय स्वस्त आणि सहज मिळणारं उत्पादन बनेल. मग प्रश्न असा पडतो की जर लॉजिक स्वस्त झालं तर मौल्यवान काय असेल? याचं उत्तर मानवी भावनेशी जोडलेलं आहे. मशीन कितीही अचूक विचार करत असली तरी ती सहानुभूती किंवा एम्पथी दाखवू शकत नाही. हा केवळ तांत्रिक फरक नाही तर मानवी उत्क्रांतीचा भाग आहे. आपण इथे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच EQ बद्दल बोलतोय.
आपल्या मेंदूतील मिरर न्यूरॉन्स आपल्याला दुसऱ्याच्या भावनांची जाणीव करून देतात. AI आय एम सॉरी म्हणे, पण त्यामागे कोणतीही जैविक जाणीव नसते. मानवी नाती जपणं आणि न सांगितलेल्या भावना समजून घेणं हे गुण केवळ माणसातच असू शकतात. त्यामुळेच भविष्यात आरोग्य सेवा, समुपदेशन किंवा लीडरशिप सारख्या क्षेत्रात या ह्युमन टचची किंमत सोन्यासारखी असेल. या इमोशनल इंटेलिजन्सला लागूनच येते ती म्हणजे नीतिमत्ता किंवा एथिक्स. तंत्रज्ञान हे एका ताकदवान इंजिनासारखं आहे, पण त्याला दिशा देण्यासाठी मानवी नीतिमत्तेच्या स्टिअरिंगची गरज असते. AI स्वतःहून नैतिक किंवा अनैतिक नसतो, तो केवळ उद्दिष्टांवर काम करतो. जर त्याला फक्त कार्यक्षमता वाढवायला सांगितलं तर तो पर्यावरणाचा किंवा सामाजिक मूल्यांचा विचार न करता थेट निष्कर्षापर्यंत पोहोचेल. म्हणूनच तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी कसा व्हावा याची जाण मुलांमध्ये लहानपणापासून रुजवणं गरजेचं आहे. आता जेव्हा आपण सर्जनशीलता किंवा क्रिएटिव्हिटीकडे वळतो तेव्हा अनेकांना भीती वाटते की मशीन आता चित्र काढतंय, कविता रचतंय, मग माणसाचं काय? पण मशीन जे काही बनवतं ते शून्यातून नसतं, तर ते उपलब्ध डेटाची सरमिसळ असतं. मानवी सर्जनशीलता मात्र जगण्याच्या अनुभवातून आणि मर्यादांमधून येते. कॅमेराचा शोध लागला तेव्हा चित्रकारांना वाटलं त्यांचं काम संपलं, पण उलट फोटोग्राफीने चित्रकलेला हुबेहूब रंगवण्याच्या बंधनातून मुक्त केलं आणि ॲब्स्ट्रॅक्ट आर्टचा जन्म झाला. AI हा आजच्या काळातील तोच नवा कॅमेरा आहे. म्हणूनच मुलांच्या आउट ऑफ बॉक्स विचारांना प्रोत्साहन देणं आणि तंत्रज्ञानाशी मैत्री करणं आवश्यक आहे. AIला शत्रू मानण्यापेक्षा त्याला आपला असिस्टंट बनवण्याची सवय मुलांना लावायला हवी. भविष्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि टीमवर्क ही 2 कौशल्य सर्वात महत्त्वाची ठरतील. AI केवळ निश्चित नियम असलेल्या समस्या सोडवू शकतो, पण मानवी जग विस्कळीत आणि अनपेक्षित आहे. अनिश्चिततेचा सामना करून निर्णय घेण्याची क्षमता मानवी मेंदूतच असते. तसंच टीमवर्कसाठी केवळ आदेश नाही, तर प्रेरणा आणि विश्वास लागतो, जो केवळ माणूसच देऊ शकतो. हे सर्व करत असताना एका शारीरिक सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, ते म्हणजे ॲडॅप्टॅबिलिटी आणि आरोग्य. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की एकदा डिग्री घेतली की शिकणं संपलं हा विचार आता कालबाह्य झालाय. सतत नव्याने शिकण्याची वृत्ती म्हणजेच लर्न, अनलर्न, रिलर्न हीच आपली ताकद असणार आहे. पण या मानसिक लवचिकतेचा थेट संबंध शारीरिक आरोग्याशी आहे. आपला मेंदू निळ्या प्रकाशासमोर बसण्यासाठी डिझाईन केलेला नाही. जेव्हा आपण निसर्गात जातो तेव्हा आपली विचारक्षमता आणि कल्पनाशक्ती अधिक प्रगल्भ होते. शेवटी एक गोष्ट स्पष्ट आहे, भविष्यात कोणत्या नोकऱ्या असतील याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे मुलांना केवळ मार्कांच्या साच्यात अडकवणं चुकीचं आहे. AIचं युग हे घाबरण्यासाठी नाही, तर कल्पक लोकांसाठी सुवर्णकाळ आहे. सुरक्षित कवचात आणि नेहमी यशस्वी होण्याच्या दबावाखाली वाढलेली मुलं या जगात टिकू शकणार नाहीत. AIला अचूक बनण्यासाठी हजारो वेळा अपयशी व्हावं लागतं. मानवी मेंदूचंही तसंच आहे. मुलांना नवीन गोष्टी करू द्या, त्यांना चुका करू द्या. या समुद्रात बुडण्यापासून वाचवणारं लाईफ जॅकेट म्हणजे अपयशातून पुन्हा उभं राहण्याचा मानसिक चिवटपणा किंवा रेझिलियन्स हेच असणार आहे. हा फायद्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं? AIमुळे तुमच्या क्षेत्रात काय बदल होणार आहेत? कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवा, कारण ही आजच्या काळाची गरज आहे.